नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या भविष्यशास्त्राच्या सिरीजमधनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणते आहे. सर्वसाधारणपणे माणसाला शनी या ग्रहाबद्दल एक थोडासा आकस असतो. दुःख देणारा ग्रह आहे किंवा साडेसातीचा ग्रह आहे असं. बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये शनी चंद्र युती असते. म्हणजे जेव्हा जन्म होतो माणसाचा त्यावेळेला ज्या राशीत चंद्र असतो तिथे शनी असतो. याला शनिचंद्र युती असं म्हणतात. शास्त्रामध्ये या योगासाठी एक शब्द वापरतात, विषयोग. विषयोग म्हणलं की अरे बापरे, काय आपल्या कुंडलीत असं वाटतं. या बाजूचाच विचार करणं हे बरोबर नाही आहे शनीच्या बाबतीत. शनी हा कसा कृपाळू ग्रह आहे हे मी शनीच्या एपिसोडमध्ये दाखवलंच आहे. आपण आज शनिचंद्र युतीबद्दल बोलूया. बेसिक गोष्ट अशी आहे की शनी या एकमेव ग्रहाला पहिली दृष्टी पण आहे. पहिली दृष्टी म्हणजे काय, तर शनी ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाचे तो परिणाम देतच असतो. त्याच्याशिवाय तिथे जो कुठला अजून एक ग्रह असेल, समजा तो युतीत नाही आहे, म्हणजे शनी 10 अंशात आहे आणि अजून एक ग्रह आहे तो 25 अंशात आहे, तर तो खूप लांब आहे. पण शनीची त्याच्यावर पहिली दृष्टी असते. शनीलाच फक्त ही दृष्टी आहे. त्यामुळे शनी आणि चंद्र कुठल्याही एका स्थानात असतील कुंडलीच्या, तर त्या शनीची चंद्रावर दृष्टी असते. आता शनीबद्दल अशी गोष्ट आहे की हा दशम आणि एकादश स्थानाचा निसर्ग कुंडलीप्रमाणे कारक आहे, मकर आणि कुंभ राशीचा. त्याच्यामुळे हा कर्माचा कारक असलेला शनी हा नैसर्गिक पापग्रह, हा तमोगुणी पापग्रह. त्याच्यामुळे संघर्ष केल्याशिवाय तो कसलंही फळ देत नाही. माणसाला आळशीपणाने नुसतं बसू देत नाही. ज्या घरामध्ये ही युती होते, आता आपण युती म्हणूया की शनी आणि चंद्र यांच्यामध्ये 0 ते 10 अंश एवढंच अंतर आहे. 5, 6, 7, 8 अंशाचं अंतर आहे. उदाहरणार्थ शनी 10 अंशात आहे, चंद्र 15 अंशात आहे, तर शनिचंद्र युती आहे. मग चंद्र म्हणजे काय? चंद्र म्हणजे मन, आणि चंद्र म्हणजे राहतं घर, आणि चंद्र म्हणजे आई. आईचा द्योतक आहे चंद्र. त्याच्यामुळे पापग्रहाची युती शुभग्रहाशी झाली की शुभग्रहाचे शुभ परिणाम कमी होतात. युतीमध्ये जेव्हा एका पापग्रहाची एका शुभग्रहाशी युती होते तेव्हा पापग्रहाचे परिणाम आधी होतात, शुभग्रहाचे नंतर होतात. त्याच्यामुळे शनीच्या परिणामाने चंद्राचा शुभ परिणाम कमी होतो. चंद्रामुळे शनीचा अशुभ परिणाम नंतर कमी होतो. साधी गोष्ट आहे ना. माणूस आयुष्यामध्ये वाईट गोष्टी शिकायला माणसाला वेळ लागत नाही, चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. तोच नियम इथे आहे. जेव्हा शनिचंद्र युती आहे तेव्हा त्याचा परिणाम आईच्या आरोग्यावर नक्की होतो. आणि शिवाय ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ही युती आहे त्या व्यक्तीचे आईशी संबंध जरा ताणाचे असतात. 5 अंशापेक्षा कमी अंशामध्ये युती झाली म्हणजे आत्ता मी जे सांगितलं, शनी 10 अंशात आहे, चंद्र 12 अंशात आहे, 13 अंशात आहे, 15 अंशात आहे, इतकी क्लोज युती झाली तर स्वभाव आणि तब्येत हे त्या जातकाचं, ज्याच्या कुंडलीत आहे त्याचं उत्तम असतं. कारण शनी हा पापग्रह आहे, तसा तो प्रचंड कपॅसिटीचा ग्रह आहे, तो हाडाचा कारक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये शनी जेवढा शुभ असतो तेवढं तुम्हाला जन्मजात तुमच्या कुंडलीतलं शनीच्या स्थानामुळे आणि चांगलं असण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये D3 उत्तम असतं. चांगला गोष्ट आहे ना ही शनीची. शनी वाईट नाहीच आहे. सुरुवात झाली पहिलं कारण सांगायला. चंद्राच्या नैसर्गिक भावनांवर शनीचा परिणाम होतो. म्हणजे असं की चंद्र हा कोमल आणि शीतल आणि वात्सल्याचा ग्रह आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राबरोबर शनी आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ रास, कुठल्या का राशीत असेना,
पण जेव्हा चंद्राबरोबर शनी आहे तेव्हा शनी चंद्राचा शत्रू आहे. शनीच्या प्रभावामुळे माणसाचा स्वभाव जरा कणखर होतो, वाहवत जात नाही भावनांमध्ये. अर्थात शनी हा कष्ट करणारा ग्रह आहे, त्यामुळे माणूस कष्टाळू असतो. 32-35 वर्षानंतर सेटलमेंट होते. शनी हा सेवेचा कारक आहे. ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, प्लॅनिंग, लिमिटेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, हे सगळं शनी आहे. त्यामुळे माणूस शिस्तीने काम करणारा असतोच, त्याचा स्वभावच शिस्तबद्ध काम करायचा असतो. आणि शनी म्हणजे सेवा. शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक ग्रह आहे. शनी याचाच अर्थ सेवाभाव. त्यामुळे ही माणसं सगळ्या लोकांशी सेवाभावाने वागतात. शनी म्हणजे लेट गो, त्याला इगो नाही. रवीचा तो शत्रू आहे. रवी म्हणजे इगो, शनी म्हणजे लेट गो. त्यामुळे इगोइस्टिक नसतात. महादशेमध्ये खूप चांगला परिणाम ही युती देते. कुठे? या युतीचे परिणाम चांगले कुठे मिळतात? तर शनी हा निसर्ग कुंडलीचा दशमेश आणि लाभेश, आणि चंद्र हा निसर्ग कुंडलीचा चतुर्थेश. त्यामुळे शनिचंद्र युती चतुर्थात, दशमात, एकादशात, मकरेत, कुंभेत, कर्केत, तुळेत, जिथे शनी उच्चीचा असतो, अशा राशींमध्ये झाली. आणि दशम, एकादश, चतुर्थ, सप्तम शनीचं कारक स्थान म्हणून अष्टमामध्ये हा विषयोग नसून राजयोग आहे. हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की आपल्या कुंडलीत विषयोग आहे, विषयोग आहे, विषयोग आहे म्हणून लोक घाबरतात शनीला. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. आता अनेक प्रवाद शनीबद्दल आहेत, त्यातला एक हा. अर्थात शनी हा प्रत्येक गोष्ट हातावर आयती देत नाही. पंचमस्थान हे त्रिकोणस्थान आहे. त्रिकोणस्थानातले नैसर्गिक शुभग्रह असोत, नैसर्गिक पापग्रह असोत, सगळे ग्रह शुभच परिणाम देतात त्रिकोणस्थानात. पंचमस्थान हे त्रिकोणस्थान आहे. हे रवीचं आहे निसर्ग कुंडलीत, पण ते त्रिकोणस्थान आहे. मग इथे शनी माणसाला कधीही निराश करत नाही. पण शनीचा स्वभाव काय आहे? शनय शनय, सावकाश. कारण गोष्टी तपासून योग्य त्या असल्याशिवाय त्याला पटत नाहीत. म्हणून पंचमामध्ये शिक्षणामध्ये लिमिटेशन्स, मुलं होताना लिमिटेशन्स. प्रणय शनीला कळतच नाही जे पंचमस्थान आहे. पण मुलं होत नाहीत असं होत नाही. पंचमात शनी असेल तर एक तर शिक्षण उत्तम मिळतं, गुरुची दृष्टी असेल तर प्रश्नच नाही, किंवा अपत्य तरी होतातच, उशिरा का होईना. आणि शनी हा स्त्री अपत्य देतो. चंद्र शुक्र जसे स्त्री अपत्य देतात पंचमातले, तसा पंचमातला शनी स्त्री अपत्य देतो. खूप कष्ट आणि संघर्षाने सुखांत होतो कुठल्याही गोष्टीच्या. स्वतःच्या मनाला आनंद देणारी कला पंचमातल्या शनीकडे आहे, कारण हे कलांचं स्थान आहे. आणि शुक्राचं हे कारक स्थान आहे, रवीचं कारक स्थान आहे, मंगळ बुध यांचं अतिविशिष्ट कारक स्थान आहे. शनीचं कारक स्थान नाही, पण त्रिकोण स्थान असल्यामुळे शनी इथे चांगले परिणाम देतो. आता त्रिक स्थानामध्ये जर चंद्र असेल, जेव्हा लग्नी शनी आहे, आणि 6, 8, 12 या त्रिक स्थानामध्ये जर चंद्र असेल, तर लग्नी शनी असलेला माणूस हा मुळातच ऑब्सेसिव्ह नाही. लग्नी शनी आहे ते रवीचं आणि मंगळाचं स्थान आहे, कारण पूर्व दिशा आणि मेषेचं स्थान आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे. पण शनी हा बलाढ्य पापग्रह आहे, सर्वात मोठा आहे आकाराने. त्याच्यामुळे त्या स्थानामध्ये त्या स्थानाचे परिणाम त्याला द्यायचे आहेत, ते अतिशय शिस्तीने तो देतो. माणूस अतिशय शिस्तप्रिय असतो, सावकाशीने पण नक्की यश मिळवतो. तृतीयाकडे बघतो, प्रयत्नांती परमेश्वरे त्याचं ब्रीद आहे. सप्तमाकडे बघतो, जोडीदाराच्या नात्यामध्ये कायम स्टेडी असतो. दशमाकडे बघतो, कर्मामध्येच कायम असतो, कर्म सोडून तो काही करत नाही. पण त्रिक स्थानामध्ये चंद्र आला लग्नी शनी असताना,
तर या 6, 8, 12 स्थानातल्या चंद्राला जो एक अरिष्ट दोष लागतोय त्याच्यावर उपाय आहे. गायत्री मंत्राचा जप करा. याच्यामुळे माणसाला आत्मिक समाधान मिळतं. कर्केचा शनी आणि मकरेचा चंद्र हा जो योग आहे, कर्क मकर समोरासमोरच्या राशी आहेत. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, मकर राशीचा स्वामी शनी आहे. बरोबर उलटे आहेत. कर्क राशीत चंद्र आणि मकर राशीत शनी यांना म्हणतात परिवर्तन योग. चतुर्थ आणि दशमामधला परिवर्तन योग हा चतुर्थावर प्रचंड परिणामकारक आहे. अमावास्या योगावर जर जन्म झाला असेल म्हणजे शनी चंद्राच्या बरोबर रवी पण तिथेच असेल. अमावास्या योगावर जन्म झाला असेल तर जन्मवेळच्या ग्रहांच्या महादशांवर परिणाम अवलंबून असतात. चंद्राचा प्रभाव पडत नाही कारण चंद्र झाकोळला गेलाय, अस्तंगत झालाय रवीमुळे. ज्या स्थानात आहे तिथे चांगले परिणाम देत नाही. पण तुम्हाला अमावास्या योगाला शांती करावी लागते, ती केली तर हा चंद्र वाईट नाही. शनिचंद्र समोरासमोर असणंही वाईट नाही कारण एकमेकांचे गुण ते एक्सचेंज करतात. थोडक्यात शनीबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, शनीच्या युत्या, चंद्रासारख्या ग्रहाबरोबर युती झाली. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निसर्ग कुंडलीतच आहे. कर्क आणि मकर समोरासमोरच्या राशी आहेत. कर्क राशीमध्ये शनीचं पुष्य नक्षत्र चतुष्पाद आहे आणि मकर राशीमध्ये चंद्राचं श्रवण नक्षत्र चतुष्पाद आहे. त्याच्यामुळे मकर रास चंद्रासारखी केअरिंग आहे, कर्क राशीसारखी प्रचंड केअरिंग आहे. आणि कर्क रास शनीसारखी अतिशय ड्युटी बाउंड आहे कारण शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे. त्यामुळे शनिचंद्र युतीला घाबरण्यासारखं काही नाही. माणसाचा स्वभाव कणखर बनवते आणि भावनेत वाहू देत नाही. आणि ह्या स्थानांमध्ये, या राशींमध्ये किती चांगला योग आहे हा. त्यामुळे शनीच्या योगांना घाबरण्यासारखं काही नाही. आणि प्रत्येक पापग्रहांच्या युतीवर किंवा पापग्रहाच्या शुभग्रहाशी होणाऱ्या युतीवर कुंडलीत गुरु बघत असेल तर गुरु तिथे शुभ परिणाम देतो त्याच्या दृष्टीचे, म्हणजे पाप परिणाम कमी होतात. सगळे गैरसमज दूर झाले असतील तुमचे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच छोट्या छोट्या अनेक टॉपिकमधनं आपल्याला भविष्यशास्त्र हळूहळू उलगडत आहे. पुढच्या टॉपिकसाठी तयार राहा. तोपर्यंत बाय बाय.